जय महाराष्ट्र मित्रांनो, महत्त्वाची बातमी. शिवसेना दोन्ही शिवसेनेच्या संदर्भातील शिंदे गटाचा खेळ संपला. मित्रांनो, शिंदेंची शिवसेना होणार विसर्जित. नेमकी काय आहे बातमी? अखेर तारीख ठरली शिवसेना विसर्जित होण्याच्या मार्गावरती. महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. आपण फेब्रुवारी महिना आल्याच्यानंतर लगेच आपण महाराष्ट्रात शिवसेनेच्या संदर्भातील निकाल लागणार या बातम्या पाहत होतो. गेल्या महिन्यात असलेली 22-23 तारखेची सुनावणी पुढे ढकलली आणि आता मात्र इकडे तारीख फिक्स झाली आणि त्याच दिवशी राज्याच्या राजकारणावरती सगळ्यात मोठी खळबळ उडाली. नेमकी काय आहे बातमी? जाणून घेऊया तुमच्या आमच्या महत्त्वाच्या हिताची शिवसेनेच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. गेले 2-2.5 वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये गदारोळ निर्माण करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांना आता मात्र सुप्रीम कोर्ट चाप देणार आहे. शिंदे गटाचा अखेरचा अध्याय आता जवळ आल्याची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरेंकडून शिवसेना घेतल्याच्यानंतर शिवसेना आमची, पक्ष आमचा, चिन्ह आमचं अशा प्रकारच्या बाता मांडणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सगळ्यांचं उद्धव ठाकरेंकडे येण्याची आता सूत्र सुरू झाली आहेत. शिंदेंच्या तथाकथित शिवसेनेच्या खेळ आता बाजूला सरून राजकीय विसर्जनाची प्रक्रिया सुरू होईल आणि उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये सगळीच्या सगळी सूत्र राजकीयदृष्ट्या येतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेत फूट पाळून सत्ता मिळवण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा आता हिशोब होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. कायदेशीर, राजकीय आणि नैतिक पातळीवरती शिंदेगड कोंडीत सापडला असून आता ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी ऐतिहासिक विजय ठरणार असल्याचा दावा देखील केला जात आहे. सत्तेसाठी शिवसेनेशी गद्दारी. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेमध्ये बंड पुकारले. भाजपच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली. त्यावेळी हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी बंड असा दावा करण्यात आला. मात्र कालांतराने स्पष्ट झाले की हा सारा खेळ सत्तेसाठी होता आणि व्यक्तिगत राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी होता. या बंडामुळे शिवसेनेमध्ये 2 गट झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या तथाकथित शिवसेना गट. परंतु जनता, शिवसैनिक आणि बहुसंख्य कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत. हे अनेक निवडणुकांमधून सिद्ध झालंय. जरी निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंना विधानसभेला चांगलं मोठं यश मिळालं असलं तरी देखील महाराष्ट्राच्या मनामध्ये शिवसेना कुणाची हे सांगायला दुसऱ्या कुणाची भविष्यकाळाची गरज नाही. न्यायालयीन लढाईचा निर्णायक टप्पा. शिवसेनेच्या नाव, चिन्ह आणि घटनात्मक वैधतेबाबत गेले अनेक महिने, अनेक वर्ष न्यायालयीन लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत या प्रकरणाची सुनावणी जोरदार सुरू आहे. आता ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये असून त्याची तारीख देखील तुमच्या समोर आता मी मांडतोय. मित्रांनो, 18 फेब्रुवारी हा शिवसेनेच्या ऐतिहासिक निकालासंदर्भाची सगळ्यात मोठी अपडेट आली आहे. कायदे पंडितांच्या मते शिंदे गटाचं बंड घटनाविरोधी, लोकशाही विरोधी, पक्ष घटनेच्या विषयी असल्याचे स्पष्ट पुरावे न्यायालयासमोर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाची वैधता टिकणं कठीण झाले आहे. नेमकं काय आहे भीतीचं वातावरण? 18 फेब्रुवारी जवळ येताच शिंदे गटातील आमदार, खासदार, नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अनेक आमदार आता उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची गुप्त माहिती समोर येत आहे. काही आमदारांनी तर पुन्हा मातोश्रीचा दरवाजा ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिंदे गटात अंतर्गत मतभेद, नाराजी आणि फूट स्पष्टपणे दिसू लागली आहे. सत्तेचा मोह संपल्यानंतर अनेक आमदार पुन्हा मूळ शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये परतण्याची मानसिकता तयार करत आहेत. म्हणजेच शिवसेना चोरता येते, शिवसेनेचा पक्ष चोरता येतो, धनुष्यबाण चोरता येतो, मात्र शिवसेना सांभाळायचं शिवधनुष्य फेल फक्त ठाकरे परिवारातच जाणू शकतोय. हे आता त्या नेत्यांना, त्या मंत्र्यांना उमगून चुकलंय. शिंदे गटाला सत्तेत बसवणारा भाजप आता हळूहळू अंतर ठेवताना दिसत आहे. भाजपाला देखील हे स्पष्ट झाले की शिंदे गटाचा राजकीय उपयोग आता जवळजवळ संपला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी भाजप निवडणुका स्वबळावरती लढण्यावर भर देत असून 2019 भाजप स्वबळावर लढून शिंदेंना देखील बाहेर काढण्याची त्यांनी शक्यता दर्शवली आहे. गद्दारीला माफी नाही. शिवसैनिकांमध्ये आजही शिंदे गटाबाबत प्रचंड संताप आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडणाऱ्यांना कधीही माफ केलं जाणार नाही. ही भावना आजही तितकीच तीव्र स्वरूपात आहे. शिंदे गटाचा खेळ संपला,
खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच अशा घोषणा देखील आता सगळीकडे आहेत. अनेक ठिकाणी विजयाचे फटाके होण्याची तयारी जोरदार सुरू आहे. राज्याच्या राजकारणामध्ये 18 फेब्रुवारीनंतर शिवसेना पुन्हा एकसंध, मजबूत, आक्रमक स्वरूपात उभी राहील असा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण झालाय. शिंदेची शिवसेना पुन्हा पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर कुठे जाईल हे तुम्हाला सांगायची गरज नाही. 18 फेब्रुवारीला शिंदे गडाविरोधात निकाल लागला तर त्यांची तथाकथित शिवसेना टिकणं अशक्य होईल. तेव्हा भाजप त्यांना विलिनीकरणासाठी एकमेव उपाय राहील. ही देखील आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. शिंदेगडाचे सगळेच्या सगळे आमदार जरी भाजपात जाणार नसले तरी बहुतांश आमदार भाजपात विलीन होतील. हीच या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे. आमदार, खासदार आणि स्थानिक पदाधिकारी पुन्हा मूळ शिवसेनेत परततील आणि शिंदेगडाचे राजकीय विसर्जन अटळ होईल अशी शक्यता आहे. हा निकाल म्हणजे राजकीय गद्दारीला मिळालेली ऐतिहासिक शिक्षा ठरेल असं राजकीय जाणकारांचं मत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक वळण. 18 फेब्रुवारी 2024 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून केला जात आहे. हा दिवस म्हणजे लोकशाही, संविधान आणि पक्षनिष्ठा टिकवण्याचा विजय ठरेल. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होतील. नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होईल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात येण्याची शक्यता प्रबळ होईल. त्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या निवडणुका, पोटनिवडणुका आणि लोकसभेतील निकाल पाहता जनता मोठ्या प्रमाणावरती उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी असल्याचं स्पष्टपणे दिसते. सहानुभूती, विश्वास आणि निष्ठा हे 3 घटक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मजबूत झाले आहेत. शिंदेगडाकडे ना ठोस जनाधार राहिला आहे ना कार्यकर्त्यांचा विश्वास. त्यामुळे 18 फेब्रुवारीनंतर राजकीय वास्तव अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गद्दारीचा अंत, निष्ठेचा विजय. एकनाथ शिंदे गडाने केलेल्या बंडाला आता इतिहासामध्ये गद्दारी म्हणून ओळखलं जाईल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. सत्तेसाठी पक्ष, विचार आणि परंपरा सोडणाऱ्यांना जनता आणि न्यायव्यवस्था कधीही माफ करत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या घडीची सगळ्यात मोठी अपडेट अशी येईल की उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह. अशा प्रकारची बातमी ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक आज त्यांचे कान त्या विधानासाठी सहमत आहेत. मित्रांनो, आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय निकाल लागतो हे समजेलच, परंतु सत्याचा मात्र सुप्रीम कोर्ट विजय करून देईल अशी शक्यता सामान्य शिवसैनिकांना वाटते. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य आमदार असतील, शिंदे गट असेल, यांना मात्र जोरदार चपराक त्या दिवशी बसेल. ही मात्र राज्याच्या राजकारणावरती परिणाम करणारी घटना असेल. तेव्हा भाजप आणि शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या समीकरणाबद्दल नेमकं काय होईल ते आगामी काळ ठरेल. मित्रांनो, या सगळ्या बातम्या आपल्याला पुढे बघायच्या आहेत. मात्र 18 फेब्रुवारी ही तारीख शिवसेनेच्या देशातली सगळ्यात मोठी तारीख ठरेल. धन्यवाद.